वसईमध्ये पुरवठा विभागाने रेशन धान्याच्या काळा बाजाराविरोधात मोठी कारवाई केली आहे। वसई पश्चिमेतील झेंडा बाजार परिसरात एका रेशन दुकानातून ग्राहकांना मिळणाऱ्या धान्याची बेकायदेशीर विक्री होत असल्याची माहिती पुरवठा विभागाचे अधिकारी भागवत सोनार यांना मिळाली होती। त्यानंतर पुरवठा विभागाच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकत तब्बल 120 क्विंटलहून अधिक धान्यसाठा जप्त केला। या प्रकरणी इम्तियाज असीम शेख आणि त्याच्या साथीदाराविरोधात पुरवठा विभागाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सध्या सुरू आहे। शासनाकडून लाभार्थ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या धान्याचा गैरवापर करून त्याची काळ्या बाजारात विक्री केल्याचा आरोप संबंधितावर आहे। दरम्यान सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्याचा गैरवापर होत असल्याचे आढळल्यास संबंधित कार्डधारक आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही पुरवठा विभागाने दिला आहे। काल संध्याकाळी मला एक फोन आला होता की सदर एका ठिकाणी एक 20 ते 25 बाचके धान्याचे पडलेले आहे म्हणून तिथे फोन आला होता। तसेच एक माणूस कार्डधारकाकडून धान्य विकत घेतोय आणि ते ब्लॅकमध्ये विकत आहे। तर प्रत्यक्ष मी त्या ठिकाणी गेला असताना इफ्तियाज असीम शेख व त्याच्याबरोबरचा एक साथी त्या ठिकाणी बऱ्याचशा कार्डधारकांकडून धान्य घेत होता व असे बरेचसे कार्डधारक आहे। आता साधारणतः तिथं धान्य मला एक 120 क्विंटलच्या आसपास अंदाजे मिळालेले आहे तिथं धान्य। म्हणजे साधारणतः 100 ते 125 कार्डधारकांनी हे धान्य स्वतःचं धान्य जे मिळालंय शासनाकडून मोफत धान्य मिळालं हे विकलेलं आहे। तसे आता पुढील तपास आम्ही ज्या दुकानातून गेलेले आता सध्याला आमच्याकडे 5 दुकानांचे नाव आलेले आहेत। त्या 5 दुकानांचे आम्ही जागेवर जाऊन पंचनामे करून चौकशी करत आहे। तरी जे कार्डधारक याच्यामध्ये आम्हाला मिळणार आहे त्या कार्डधारकाचे आम्ही धान्य बंद करणार। लोकांना एकच आहे की बाबा तुम्हाला जर धान्याची आवश्यकता नसेल तर ऑफिसमध्ये येऊन तुमचं धान्य सरेंडर करा। या कोणी जर असं धान्य विक्री करताना मोफत धान्य मिळते असं जर समोर जर विक्री करताना गावलं तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल।